काय करिता झाला। अशा प्रकारे संत श्रोत्यांना मागील असणाऱ्या कथेचं अनुसंधानानं महाराज 2 अध्याय असणार त्या ठिकाणी पूर्ण असणार झाले। तिसऱ्या असणाऱ्या अध्यायाला मागील असणार त्या ठिकाणी सुरुवात असणार झाली। तिसऱ्या अध्यायाच्या ठिकाणी असणार काल असताना आपण त्या ठिकाणी ऐकलं महाराज कंसाला असणाऱ्या देवकीची 6 मुलं असणार त्या ठिकाणी महाराज त्या चंद्रशिलेवरती असणारा आपटून त्या ठिकाणी असणार मारले। 6 मुलं असणार त्या ठिकाणी मारले आणि महाराज असणार तो कंस महाराज असणार जे काही राक्षस असणार त्या ठिकाणी होते ना सर्व असणार त्या ठिकाणी देवांना ब्राह्मणांना असणार त्या ठिकाणी संतांना असणार त्या ठिकाणी काय करू लागले दुःख देण्याचं असणार कार्य करू लागले। महाराज पाप असणार या पृथ्वी तळावरती असणार त्या ठिकाणी वाढू लागलं ना महाराज या पृथ्वीला असणारा भार त्या ठिकाणी असणार त्या पापाचा असणार त्या ठिकाणी होऊ लागला। तेव्हा असणार काय झालं म्हणतात महाराज असणार मग असा असणारा पृथ्वीवरचा असणार महाराज काय असणार कार्यभाग आहे 6 मुलं असणार त्या ठिकाणी मारले ना मग असणार त्या ठिकाणी कोण आमचे श्री हरी विष्णू असणार त्या ठिकाणी कुठं महाराज वैकुंठामध्ये असणार विचार करू लागले की आता असणार काय करायचं कसा कार्यभाग असणार त्या ठिकाणी करायचा असा क्षीरसागरावरती महाराज असणार त्या ठिकाणी शेषशाही भगवान असणार त्या ठिकाणी विचार करू लागले। अनंतासी मने अनंत चला अवतार घेऊ त्वरित करू दुष्टाचा निपात संत भक्त रक्षुपय। हो तेव्हा असणारे आमचे श्री हरी असणार त्या ठिकाणी कोणाला त्या ठिकाणी असणारे अनंताला बोलणारे म्हणजेच असणारे शेषाला असणारे त्या ठिकाणी बोलू लागले काय करू आपण असणार आता काय करू महाराज पृथ्वीवरती असणार त्या ठिकाणी अवतार असणारे घेऊ अवतार घेऊन असणार काय करू महाराज त्या ठिकाणी असणारे जे काही दुष्ट महाराज असणारे या पृथ्वीवरती मातले ना त्यांचा असणारा संहार महाराज असणार त्या ठिकाणी करू आणि जे काय महाराज असणार भक्त जे काय असणार त्या ठिकाणी संतत ना त्यांचा असणारा उद्धार महाराज असणार त्या ठिकाणी आपण करू भगवंत असणार त्या ठिकाणी शेष नारायणाला असणार त्या ठिकाणी बोलू लागले। तव बोले धर्मी धर्मी नघे आता अवतार पूर्वी मी झालो सुमित्र कष्ट फार भोगिले। तेव्हा असणार त्या ठिकाणी शेष नारायणानं भगवंताने असणार शेषाने असणार भगवंताला हात असताना जोडले आणि म्हणून लागले भगवंता आपण असताना अवतार आता घेणार नाहीये महाराज असताना माग तुमच्या बरोबर असताना लक्ष्मणाचा अवतार असताना मी त्या ठिकाणी घेतला महाराज असताना किती कष्ट मला असताना त्या ठिकाणी भोगावे लागले महाराज असताना त्या ठिकाणी 14 वर्ष असताना त्या ठिकाणी उपवास महाराज असताना केला 14 वर्ष असताना घरदाराचा त्याग असताना त्या ठिकाणी केला आणि महाराज असताना पुन्हा 14 वर्ष असताना निद्रा महाराज असताना त्याग असताना केला असे परिश्रम भगवंता मला असताना त्या ठिकाणी मागच्या अवतारामध्ये असताना भोगावे लागले म्हणून आपण असताना अवतार घेणार का नाही भगवंता मी अवतार घेणार नाही तुम्हीच अवतार घ्या आणि ती दुष्ट असताना त्या ठिकाणी मारा। तेव्हा आमचे श्री हरी असताना त्या ठिकाणी काय बोलू लागले महाराज हसोनी बोले द्विसहस्त्र नयन अष्टवंशातीत आयने उपोषण निरहारी घोर अरण्य तुम्हा सवे भोगिले। भगवंता किती कष्ट झाले काही सीमा होती का महाराज असताना त्या ठिकाणी नाही बोलणारे महाराज असताना 14 वर्ष निरंकारी असताना त्या ठिकाणी काढले वनामध्ये असताना काट्या कुट्यामध्ये असताना दिवस महाराज असताना मी त्या ठिकाणी काढले ना आणि पुन्हा महाराज असताना त्या ठिकाणी निद्रा सुद्धा असताना घेतली नाही इतके परिश्रम भगवंता मला असताना झाले एवढे कष्ट मला असताना त्या ठिकाणी झाले म्हणून आपण असताना या ठिकाणी अवतार महाराज असताना त्या ठिकाणी घेणार नाहीये मी असताना तुमच्या सोबत त्या ठिकाणी येणार नाहीये अशा असताना शेष नारायण भगवंताला विष्णू परमात्म्याला असताना त्या ठिकाणी बोलू लागले। आता पणाची अवतारावे अवतार नाट्य दाखवावे गो ब्राह्मण सुखी रक्षावे प्रतिपाळावे साधुजन। भगवंता तुम्हीच असणार आता काय करा अवतार असणार घ्या तुम्हीच असणार गो ब्राह्मणांना असणार त्या ठिकाणी महाराज असणार रक्षण त्यांचं असणार त्या ठिकाणी करा आणि तुम्हीच असणार भक्तांचा उद्धार पण करा आपण अवतार घेणार नाही असं कोण बोलणारे महाराज असणार त्या ठिकाणी शेष नारायण असणार श्री हरीला त्या ठिकाणी बोलू लागले। टाकोनी कपट कुटील भाव स्वामीसी हसे
भोगीराव बोले कौतुके रमाधव शेषाप्रती स्वानंद. हो मग महाराज असतं त्या ठिकाणी शेषाचं असं बोलणं असतं त्या ठिकाणी भगवंतानं असतं त्या ठिकाणी काय केलं ऐकलं महाराज असतं त्या ठिकाणी भगवंतानं शेषाचं बोलणं असतं त्या ठिकाणी ऐकलं महाराज भगवंताचं त्या शेषाचे बोलणं महाराज असतं भगवंतानं ऐकलं. या बोलण्यामध्ये त्या ठिकाणी शेषाचं असतं त्या ठिकाणी कपट असणं होतं का नाही म्हणून कोणतं भगवंताला छेडण्यासाठी असताना बोलले का नाही महाराज असतं त्या ठिकाणी सहज असताना जे काही महाराज मुखामध्ये असताना आलं ना ते शेषाने असताना त्या ठिकाणी बोलून दाखवलं. मग श्री हरी असताना त्या ठिकाणी मनातली मनात मुरक्या महाराज असताना त्या ठिकाणी हसले आणि पुन्हा त्या ठिकाणी कोणाला त्या असणाऱ्या शेष नारायणाला असणारं भगवंत महाराज असणारं श्री हरी विष्णू असणारं पुन्हा बोलू लागले. काय बोलू लागले पुढं असणारं त्या ठिकाणी ऐका. कोणी कपट कुटीर भाव स्वामीसी हसे भोगीराव शेष हसू लागले. बोले कौतुके रमाधव शेषाप्रती स्वानंदे. आता तुम्हीच घ्या म्हणले. आता आपणची अवतरावे अवतार नाट्य दाखवावे गोब्राह्मणाशी रक्षावे प्रतिपाळावे साधुजन तू माझा प्राण सखा समरभूमीचा पाठीराखा तुझ बीन भक्त टिळका अवतार मी न घ्यायची. तेव्हा भगवंत असणारे कोणाला शेषाला बोललाले शेषनारायणाला असणारे त्या ठिकाणी बोललाले म्हणू लागले की सखा तुम्ही असताना त्या ठिकाणी कशी आहात माझ्या असताना जवळची तुम्ही असताना पडून की महाराज असताना त्या ठिकाणी आणि महाराज असताना जे काही माझ्यावरती संकट ज्या येईल ना त्यावेळेस तुम्हीच मला असताना त्यामधून तारून नेणारे अशी तुमची माझ्या असणारी तुम्ही जीवाचे सखे. आणि त्या ठिकाणी शेष नारायणाला बोलले की त्या ठिकाणी शेषा तुम्ही जर महाराज असताना त्या ठिकाणी अवतार नाही घेतला ना तर मी पण असताना त्या ठिकाणी काही करू शकत नाही. माझं जे काही कार्य आहे ना महाराज ते तुमच्याच योगाने त्या ठिकाणी आहे तर तुम्हीच मला असताना त्या ठिकाणी सुख देणार आहेत असे असणारे भगवंत शेषाला असताना त्या ठिकाणी बोलू लागले. तू माझे निजांग पूर्ण तू सखया माझा निज प्राण तुझ विन मज एक क्षण न गमेची जीव लगा. भगवंत असणाऱ्या शेषाला बोलणारे शेषाला असताना बोलणारे तुम्ही असताना कसे मला असताना त्या ठिकाणी सखे आहात. तुम्ही असताना त्या ठिकाणी माझा असताना जरी शरीर महाराज असताना दिसत असलं तरी प्राण असताना तुम्ही त्या ठिकाणी आहात. इतके माझ्या जीवाचे लगट महाराज असताना तुम्ही त्या ठिकाणी आहात आणि तुमच्या विना असताना माझं कोणतंही कार्य असताना त्या ठिकाणी होत नाहीये. तुम्ही मला असताना त्या ठिकाणी सहकार्य तुमचं असणं राहिलं तरच मी असताना त्या ठिकाणी कार्य करू शकतो नाही तर महाराज असताना तुमच्या विना मी असताना त्या ठिकाणी अधुरा आहे. मला असताना त्या ठिकाणी कमी पडत तुमच्या योगाने असं असणारं शेष नारायणाला आमच्या असणाऱ्या त्या ठिकाणी कोण विष्णू महाराज असताना श्री हरी असताना त्या ठिकाणी बोलू लागले. तू झालासी पूर्वी लक्ष्मण लंकेशी केले रणकंदर बहुत सेवा करून मज तुवा तो शविले. काय म्हणले भगवंत असताना त्या ठिकाणी सांगू लागले शिष्याला तुम्ही असताना त्या ठिकाणी माझ्या मागच्या महाराज असताना अवतारामध्ये असताना तुम्ही माझ्या बरोबर असताना अवतार घेतला. खरंच असताना तुम्ही काय केलं म्हणले महाराज असताना परिश्रम असताना घेतली माझी असताना त्या ठिकाणी सेवा केली. 14 वर्ष माझ्या बरोबर असताना तुम्ही त्या ठिकाणी वनामध्ये काट्या कुट्यामध्ये असताना राहिलात. लंकामध्ये असताना तुम्ही युद्ध महाराज असताना त्या ठिकाणी केलं. खरंच तुम्हाला असताना त्या ठिकाणी कष्ट झाले म्हणले एवढं कार्य असताना तुम्ही त्या ठिकाणी मला सहकार्य करण्याचं असताना केलं. माझी जीवापाड असताना सेवा तुम्ही त्या ठिकाणी असताना केली ना. खरंच महाराज असताना तुमचं कार्य आघात असताना मागच्या असताना राम अवतारामध्ये असताना त्या ठिकाणी होतं. अशा असणारे श्री हरी विष्णू असणारे शेष नारायणाला असताना त्या ठिकाणी बोलू लागले. आता तू पुढे जाय सत्वर होई माझा ज्येष्ठ सहोदर मी तुझी आज्ञा पाळणी निर्धाळ बळभद्र तू होई. पुन्हा भगवंत असताना बोलणारे आता तुम्ही असताना काय करा. मागच्या राम अवतारामध्ये असताना मी असताना त्या ठिकाणी मोठा बंधू होतो आणि तुम्ही असताना लहान होते. आता यावेळेस आपण काय करू महाराज असताना फेरबदल असताना त्या ठिकाणी करू. आता तुम्ही काय करा आधी तुम्ही असताना त्या ठिकाणी जा आणि तुमच्या मागून असताना मी त्या ठिकाणी पृथ्वी तलावरती असताना येतो आणि पृथ्वी तलावरती आल्यानंतर काय करेन तुम्ही जसं मला सांगताना
तसं असताना मी त्या ठिकाणी कार्य करेल. महाराज असताना मग या अवतारामध्ये तसंच आहे ना. बळीराम दादाने असताना ताडण केलं की कृष्ण परमात्माचं काहीच महाराज असताना चालत नव्हतं ना, त्यांची आज्ञा पाळावच लागत होती. पण आमचे भगवंत असताना कसे महाराज भक्तासाठी काही करत होते. या अवतारात सुद्धा महाराज असताना तुम्हाला सुंदर कथा असणार आहे, काय भेटणार आहे. देवाचं असताना कसं होतं, दादाचं मनही राखायचं आणि महाराज आपलं कार्य असताना आपल्या भक्ताचं कार्य असताना करून याचे असे बरेचसे प्रसंग महाराज असताना आपल्याला पुढे असताना आहे, काय भेटणार. मग आता म्हणले भगवंत सांगू लागले शेषनारायणला की आता तुम्ही काय करा, माझे मोठे बंधू असताना त्या ठिकाणी व्हा, मी असताना लहान बंधू असताना त्या ठिकाणी होतो. आणि जे काही महाराज असताना तुमचं कार्य आहे ना, तुम्ही जे काही मला सांगताल ना, ते सर्व कार्य असताना मी त्या ठिकाणी तुमची आज्ञा महाराज असताना मी त्या ठिकाणी पाळेन असं असणार शेष नारायणाला असणारे आमचे श्री हरी विष्णू असताना बोलू लागले. वडील बंधू तू होई देवकीच्या गर्भी जाऊन राही, मी योग माईशी लवलाही पाठविता तुझ. तुम्ही असताना त्या ठिकाणी काय करा, तुम्ही असणार त्या ठिकाणी माझ्या पुढे असताना जा, देवकीच्या उदरामध्ये असताना त्या ठिकाणी तुम्ही राहा. मग मी असताना काय करीन, माझी असताना योग माया महाराज असताना त्या ठिकाणी धाडील आणि पुढे असताना काय करीन म्हणले, तुम्हाला तिथून असताना मी काढीन. योग माया माझी असताना तुम्हाला तिथून काढील आणि पुढे असताना कोणता कार्य बघा होईल पुढे सांगू लागले. कंसे बदिले गर्भ सकळ तुझ योग माया काढील, मग गोकुळी नेऊन ठेवील रोहिणीच्या निज गर्भी. हो, काय म्हणले महाराज असताना त्या ठिकाणी या कंसाने काय केलं, 6 पुत्र असताना देवकीच्या असताना आजपर्यंत असताना मारले. तुम्ही असताना त्या देवकीच्या असताना उदरामध्ये राहा, तेव्हा असणारी माझी महाराज असताना योग माया असताना त्या ठिकाणी येईल, तुम्हाला देवकीच्या उदरामधून असताना त्या ठिकाणी काढेल आणि तिथं गोकुळामध्ये नेऊन असताना त्या ठिकाणी कोण महाराज असताना त्या ठिकाणी रोहिणीच्या असताना गर्भामध्ये असताना तुम्हाला त्या ठिकाणी ठेवील. असं असणारं कार्य पुढे महाराज असताना त्या ठिकाणी होईल. श्री हरी विष्णू असणार कोणाला, आमच्या शेष नारायणाला बोलू लागले. माया जाईल यशोदेच्या उदरात, मग मी येईल मथुरापुरा, देवकीच्या गर्भोवारा माझा अवतार रूप हो. पुन्हा महाराज असताना त्या ठिकाणी काय होईल म्हणून झाले, माझी असणारी जी निज माया आहे महाराज, ती असणारी त्या ठिकाणी यशोदेच्या उदरामध्ये असताना त्या ठिकाणी धारण असताना होईल, गर्भामध्ये असताना यशोदेच्या जाईल. आणि मी इकडे महाराज असताना त्या ठिकाणी काय करेल, गोकुळा कशामध्ये महाराज असताना त्या ठिकाणी मथुरेमध्ये असताना त्या ठिकाणी देवकीच्या उदरामध्ये असताना मी त्या ठिकाणी राहील. असं असणारे कार्य पुढे होईल. असे असणारे भगवंत शेषाला असताना त्या ठिकाणी सांगू लागले. उपजताची गोकुळी येईल, मग तुम्ही आम्ही खेळो दोघे जण, गोरक्षमीशे संपूर्ण दैत्य तेथील संहारू. हो, पुन्हा म्हणले महाराज असताना त्या ठिकाणी मी जन्मताच महाराज असताना तिथं राहील का मथुरेमध्ये नाही म्हणले, माझा जन्म झाला की मी असणार गोकुळामध्ये असताना त्या ठिकाणी येईल. मग गोकुळामध्ये आल्यानंतर आपण काय करू, मस्त दोघ जण असताना सोबत असताना खेळू. मग महाराज असताना त्या ठिकाणी गाई राखू, वासरे असताना त्या ठिकाणी वळू, बरेचसे महाराज असताना आपण त्या ठिकाणी असताना गोकुळामध्ये कार्य करू. असे असणारे आमचे श्री हरी विष्णू असणार कोणाला, या असणार शेष नारायणाला असताना बोलू लागले. करोनी साष्टांग नमन पुढे चालला संकर्षण, देवकीच्या उदरी येऊन गर्भ राहिला सातवा. मग महाराज असताना एवढं बोलल्यानंतर असताना शेष नारायणानं असताना काय केलं, महाराज असताना त्या भगवंताला असताना नमस्कार असताना त्या ठिकाणी केला. आणि कुठं मथुरेला महाराज असताना त्या ठिकाणी आले. मथुरेला येऊन असताना त्या ठिकाणी देवकीच्या गर्भामध्ये वास असणारा आमच्या शेष नारायणानं महाराज असताना त्या ठिकाणी केला म्हणतात. दिवसेंदिवस गर्भ वाढे, मंदिरी परम प्रकाश पडे, जैसा पळे पळ सूर्य चढे, उदयात राहुणी पश्चिमे. मग महाराज असताना काय झालं, शेष नारायण असताना देवकीच्या उदरामध्ये असताना महाराज असताना ज्या वेळेस आले त्यावेळेस काय झालं, महाराज असताना त्या ठिकाणी त्या देवकीचं स्वरूप असताना त्या ठिकाणी कसं दिसू लागलं, खोलून असताना त्या ठिकाणी दिसू लागलं. ज्या प्रकारे महाराज असताना फळाफळानं असताना दिवस जसा मोठा असताना त्या ठिकाणी होतो ना, तेज असताना जसं वाढतं ना, तसं देवकीचं तेज महाराज असताना त्या ठिकाणी वाढू लागलं. आनंदी वरती असताना त्या ठिकाणी होऊ लागली. असे प्रादुर्भाव महाराज असताना देवकीच्या शरीरावरती असताना त्या आमच्या कोणाच्या शेष नारायणाच्या असताना युगानं होऊ लागले. वसुदेवा प्रति देवकी बोले,
6 वेळा मी गर्भिणी राहिले झाले परी नवल वाटे ये वेळे या गर्भाचे मजला. तेव्हा महाराज असतं त्या ठिकाणी किती महाराज असतं 2-3-4 महिने असतं त्या ठिकाणी गर्भधारण होऊन असतं त्या ठिकाणी झाले. तेव्हा असतं महाराज असतं स्त्रियांना आपल्या मालकाबद्दल बराचसा आदर महाराज असतं त्या ठिकाणी असतो. जरासं काही महाराज असतं इकडं तिकडं झालं ना कोणाला सांगूत की नाही सांगूत पण आपल्या मालकाला जरूर सांगतात. काय म्हणतात हो हो महाराज असतं असं असतं देवकी असतं कोणाला बोलू लागल्या वसुदेवाला बोलू लागल्या हो त्या ठिकाणी मुलाला हो. आणि मला असतं आतापर्यंत 6 मुलं असतं त्या ठिकाणी माझ्या उदरामध्ये असतं त्या ठिकाणी राहिले. पण यावेळेस असतं तुम्हाला काय सांगू मला असतं कसं होतं कसं असतं त्या ठिकाणी वाटायले. यावेळेस मला असतं त्या ठिकाणी वेगळंच काहीतरी असतं त्या ठिकाणी आनंद किंवा असतं मला सुख असतं त्या ठिकाणी वेगळंच वाटायले. अशा असतं देवकी माता असतं त्या ठिकाणी वसुदेवाला बोलू लागल्या. वाटे पृथ्वी उचलीन की आकाश धीर देईन सप्त समुद्र साठवीन नखाग्री मज वाटत असे. मला असतं त्या ठिकाणी काय वाटतं देवकी असतं बोलू लागल्या. मला वाटतं मी असतं त्या ठिकाणी काय करील महाराज असतं या पृथ्वीला असतं उचलून धरू की काय त्या असतं आकाशाला टेकणं असतं त्या ठिकाणी लावू की काय असं असतं मला त्या ठिकाणी वाटायला. एवढा असतं आनंद मला असतं त्या ठिकाणी वालाय माझ्या बाहूमध्ये असतं स्फुरण आल्यासारखं असतं मला त्या ठिकाणी वाटायले. असं असतं आपल्या पतीला देवकी माता असतं त्या ठिकाणी बोलू लागल्या. हाती घेऊन नांगर मुसळ मीच मर्दीन कंस दैत्य मारावे समूळ मना माझी वाटत असे. आणि मला वाटतं महाराज असतं त्या ठिकाणी मीच असतं काय करावं नांगर असणार त्या ठिकाणी घ्यावा मुसळ असतं त्या ठिकाणी घ्यावा आणि या पृथ्वी तलावरती जे दैत्य मारलेत ना त्यांना महाराज असतं त्या ठिकाणी मारावं असं असतं मला त्या ठिकाणी असतं वाटतं. देवकी असतं त्या ठिकाणी वसुदेवाला असतं बोलू लागल्या. नकळे ईश्वराची करणी एवढा तरी वाचोनी विजयी हो का सर्वदा. वसुदेव म्हणे तक्षणी नकळे ईश्वराची करणी एवढा तरी वाचोनी विजयी हो का सर्वदा. काय बोलणार मला असं देवकीचं असणार बोलणं वसुदेवाला असतं त्या ठिकाणी ऐकलं. वसुदेवाला असतं यातलं काहीच मार्ग असतं कळत नव्हतं नेमकं व्हालंय काय असं असतं त्यांना काहीच वाटत नव्हतं. तेव्हा वसुदेव मनामध्ये असतं त्या ठिकाणी विचार करू लागले काय सांगावं म्हणून लागले काय नशिबात असतं आपल्या महाराज असतं त्या ठिकाणी देवकीचं असं असतं त्या ठिकाणी बोलते. पण महाराज असतं मला वाटतं 5-6 गेले महाराज असतं त्या ठिकाणी पण 7वा तरी असतं माझा मुलगा असतं त्या ठिकाणी वाचावा अशी इच्छा असतं त्या ठिकाणी कोणाची वसुदेवाची असतं त्या ठिकाणी येऊ लागली. तो लागला 7वा मास निद्राली देवकीस वसुदेवा ही सावकाश निद्रावरणी निमग्न. मग बघता बघता महाराज असतं 6वा मास असतं त्या ठिकाणी लागला 6 महिने असतं गर्भाला महाराज असतं त्या ठिकाणी झाले. मग एकी दिवशी रात्री महाराज असतं देवकी माता असताना झोपल्या वसुदेव असतं त्या ठिकाणी झोपले ना महाराज. मग काय झालं म्हणू लागले तवती हरीची योग माया तिची ब्रह्मादिका न कळे चर्या इच्छान मात्रे महत्कार्या ब्रह्मांड हे रचिले. मग महाराज असतं त्या ठिकाणी काय झालं ज्यावेळेस असे गाढ झोपेमध्ये 2 जण असणार त्या ठिकाणी होते ना तेव्हा असणार श्री हरीची असते त्या ठिकाणी माया ही माया महाराज असतं त्या ठिकाणी आली. या मायेचा महाराज असतं कार्यभाग असतं त्या ठिकाणी कसा आहे या मायेचा कार्यभागच महाराज असतं वेगळा आहे. हे ब्रह्मादिकाला सुद्धा भगवंताची माया आजपर्यंत असतं त्या ठिकाणी कळाली नाही महाराज असतं आजपर्यंत ब्रह्मादिकाला कळाली नाही. मग आपल्यासारख्याला महाराज असतं कसं काय महाराज असतं ती कळू देईल आपल्यासारख्याला तर तवाच चॉकलेट महाराज असतं त्या ठिकाणी देते म्हणतात. मग अशी न कळणारी माया असतं त्या ठिकाणी आली आणि या मायेचा पराक्रम महाराज असतं त्या ठिकाणी कसा आहे या मायेनं असतं भगवंताची माया आहे महाराज भगवंतापाशी असतं त्या ठिकाणी राहते. पण भगवंताची पापणी महाराज असतं लोच तर सर्व महाराज असतं या असतं ब्रह्मांडाचं असतं जडून घडण असतं करते म्हणजे ब्रह्मांडाचं असतं निर्माण करते. आणि महाराज त्या ठिकाणी असतं त्या देवाची डोळे उघडायच्या आधी महाराज असतं ते असतं खेळ असताना मोडून टाकते. एवढी भगवंताची माया असते त्या ठिकाणी श्रेष्ठांची माया असते या मथुरेमध्ये आली म्हणतात. ब्रह्मा विष्णू शिव तिन्ही गर्भी आले बाळे तहानी परी एकाशी नेत्र उघडूनी
स्वरूप पाहो निधीची. महाराज या मायेपोटी असते त्या ठिकाणी काय म्हणले, या मायेच्या पोटी असणाऱ्या तीन बाळांचा असणारा जन्म झाला. महाराज असताना त्या ठिकाणी हरी, विष्णू आणि त्या ठिकाणी ब्रह्मदेव या बाळांना मायेनं असताना त्या ठिकाणी जन्म दिला. या मायेनं जन्म दिला महाराज, पण हिचा पराक्रम असताना किती आहे. त्या मायेचं स्वरूप असताना यांना डोळे उघडून पाहू सुद्धा दिलं नाही. महाराज असताना आपलं स्वरूप या मायेनं असताना त्या ब्रह्मदेव या तिन्ही बाळाला असताना दिसू दिलं नाही. यांचे डोळे महाराज असताना त्या ठिकाणी बंद ठेवलेलं आपलं स्वरूप त्या मायेनं या तिघांना महाराज असताना बघू दिलं नाही म्हणतात. आत्मसुखाचा समुद्र त्यात पहुडले जीव समग्र, परी चाखोने दी अनुमात्र गोडी तेतीची कोणाते. महाराज असताना त्या ठिकाणी सांगतात की काय हा असताना शरीराला महाराज शरीर असताना त्या ठिकाणी साधन नाहीये. इथं असताना त्या ठिकाणी काय म्हणणारे महाराज असताना सर्व सुख असताना या शरीरामध्ये असताना भरलेले अहम महाराज असताना त्या ठिकाणी ब्रह्म एवढं असताना सामर्थ्य महाराज असताना या देहामध्ये. पण महाराज या मायेनं काय केलं. महाराज असताना त्या ठिकाणी आपल्याच मध्ये असताना त्या जे काही ज्ञानाचा साथ आहे, जे काही महाराज असताना ज्ञान आहे, जे काही आत्मसुख आहे ना, हे आत्मसुख असताना ही माया असताना या जडजीवाला असताना बघू देत नाही. या जडजीवाला महाराज असताना आत्मसुख बघू देत नाही. या जडजीवाला असताना दुसऱ्या मध्ये महाराज असताना आपल्या मुलामध्ये, आपल्या मुलाच्या मुलामध्ये असताना आनंदामध्ये असताना त्या ठिकाणी गुरफडून टाकते ना. आत्मसुखाकडे असताना न जाऊ न देण्याचं कार्य असताना ही माया करते. असं संसारामध्ये असताना भरभटून महाराज असताना त्या ठिकाणी टाकते. एवढी माया भगवंताची श्रेष्ठ सांगू लागले. हे चैतन्याची म्हणते, हे अरूपाची रूप कीर्ती, ब्रह्मांडाचे पुतळे नानागती, एका सूत्रे नाचवी. महाराज ही असते मायाच असते तशी महाराज ही माया असते त्या ठिकाणी काय करते महाराज असतं कोणालाही त्या ठिकाणी जरी आपल्या जवळ असलं तरी महाराज त्यांना अस्त्र दिसू देत नाही. मग याच्यामध्ये महाराज अस्त्र एक जीव आला का नाही म्हणले. ब्रह्मांड महाराज अस्त्र या अस्त्र मायेवरती अस्त्र चालतं आणि ब्रह्मांडावरती आपलं सामर्थ्य अस्त्र ही माया महाराज अस्त्र त्या ठिकाणी चालवते आणि मायेचाच सर्व अस्त्र बाजार त्या ठिकाणी अस्त्र मांडते. अशी ही माया अस्त्री भगवंताची सांगू लागली. इने निर्गुणासी गुणासी आणले, इने अनामासी नाम ठेविले, इने निराकारासी आकारिले, धरविले अवतार. महाराज असणारे या मायेनं असताना त्या ठिकाणी काय केलं. या मायेनं असताना जो निर्गुण असणारा आकाराला महाराज असताना त्या ठिकाणी आला, सगुणाला महाराज असताना त्या ठिकाणी संसारामध्ये गुरफडून असताना त्या ठिकाणी टाकलं. ज्याला नाव नाही महाराज असताना, ज्याला गाव नाहीये त्याला असताना गाव दिलं, ज्याला नाव नाही त्याला नाव असताना त्या ठिकाणी दिलं आणि ज्याला काहीच करायची गरज नाही महाराज, काहीच करायची गरज नाही ना, त्याला असताना त्या ठिकाणी अवतार घेण्यासाठी असताना मजबूर केलं किंवा अवतार असताना घ्यावाच लावला. असं असताना या मायेनं कार्य महाराज असताना त्या ठिकाणी केलं म्हणतात. हे पतीस न कळता गर्भिणी झाली पतिव्रता, ब्रह्मांड रचिले तत्वता, इच्छा मात्रे करोनिया. महाराज असताना या मायेनं असताना त्या ठिकाणी काय केलं. आपले मालक असताना त्या ठिकाणी झोपी गेले महाराज असताना त्या ठिकाणी. मालक नसताना महाराज असताना ही गर्भिणी असताना त्या ठिकाणी आली आणि हिनं महाराज असताना काय केलं. सर्व असताना ब्रह्मांड महाराज असताना त्या ठिकाणी आपल्या असताना उदरामधून असताना जन्म महाराज असताना त्या ठिकाणी दिला. एवढी असणारी भगवंताची माया महाराज असताना चमत्कारी किंवा असताना प्रताप असताना एवढाही सांगू लागले. सेजे निजोनी भ्रतार सृष्टी घडी मोडी, समग्र समाचार अनुमात्र कळोने दीपतीते. महाराज असताना या मायेनं असताना काय केलं. महाराज आमच्या असणारे श्री हरी विष्णू असताना तुम्हाला सुद्धा काल माहिती आहे महाराज असताना विश्राम असताना त्या ठिकाणी करत शिष्याच्या असताना त्या ठिकाणी अंतरुणावर त्या असताना पोवडलेले असतात. ही माया असताना त्या ठिकाणी भगवंताचे पाय असताना महाराज असताना त्या ठिकाणी चुकते. महाराज असताना सेवा भगवंताची असणारी करते. पण भगवंताला महाराज जरासा डोळा असताना त्या ठिकाणी लागला ना, जरासा डोळा लागला की महाराज ही नाही का दुसरी पृथ्वीच महाराज असताना तयार करते. पृथ्वी महाराज नाही, पृथ्वी एक करून पुन्हा ब्रह्मांड कोटी न कोटी निर्माण असताना करते. आणि महाराज असं नुसतं वाटलं ना आता मला जागे होते म्हणून तर महाराज असताना ब्रह्मांडाच्या कोटी मोडून असताना त्या ठिकाणी टाकायच्या. पण भगवंताला असताना काय केलं ना, अजिबात महाराज असताना पत्ता असताना भगवंताला सुद्धा असताना लागू देत नाहीये. एवढी भगवंताची माया असताना त्या ठिकाणी श्रेष्ठ आहे. एवढा प्रताप महाराज असताना त्या ठिकाणी त्या मायेचा आहे सांगू लागले महाराज.
हे कवटाळी न निर्धारी न सतीच दैवात उभी करी जीव पडले अघोरी नाना योनी हिंडवी. महाराज ही माया असताना कशी आहे? या मायेनं कोणला सोडणे ब्रह्मदिकाला असताना त्या ठिकाणी सोडण्यात आपल्या सारख्यांची काय असताना गत आहे महाराज. या मायेनं असताना महाराज असताना काय केलं? या मायेच्या पसाऱ्यामध्ये तुझं आहे तुझं पाशी आणि हिनं जागा महाराज असताना चुकवाई असताना मायेनं लावली महाराज असताना. किती असताना परम आनंद असताना या हृदयामध्ये, किती असताना या शरीराने या मुखानं महाराज असताना या मुखानं जर गोड बोललं ना महाराज नुसतं गोड बोललं तर किती दुःखी माणूस असताना त्या ठिकाणी असू द्या त्याला सुख असताना मिळतं. पण ही माया काय म्हणते महाराज असताना ते दुःख होईना मग आणखीन दुःख दिलं त्याला. महाराज असताना त्या ठिकाणी असं उन्ह दुना असताना बघायला होते. महाराज या हाताने असताना किती असताना परमार्थाचं काम होतं आपल्यापाशी असताना त्या ठिकाणी काहीच नसू द्या महाराज पण पंक्तीला जाऊन नुसते असताना पत्रवळ्या असताना त्या ठिकाणी उचला किती पुण्याचा साठा असताना बघतो. पण हे महाराज असताना माया काय करते त्याच्या मनामध्ये बोलते मी का कमी आहे का? हातीच्या असताना कपडे इस्त्री केलेली महाराज दुर्गाचा एखादा ढेम पडला तर महाराज असताना डाग पडन आणि मला लोक नाव ठेवतील बोटामध्ये माझ्या 5-5 अंगठ्यात महाराज असताना अशी ही माया महाराज असताना त्याच्यावर. अहो या शरीराने नुसतं काय तुमच्यापाशी 1 रुपया असताना त्या ठिकाणी नसू द्या तुमच्या मनामध्ये नुसतं दुसऱ्याचं असताना त्या ठिकाणी हित असताना त्या ठिकाणी करण्याची इच्छा असू द्या. प्रत्येक पावलाला तुम्हाला असताना मदत करण्यासाठी असताना दिन दुबळे महाराज असताना त्या ठिकाणी आहेत. पण महाराज यांचं असताना कसं आहे नुसतं महाराज असताना एखादं जर माणूस पुढे जाऊ लागलं आणि महाराज असताना आज बी नाही का बऱ्याच जणांना असताना अनुभव आला असताना महाराज असताना 4-5 जणी कृपा असताना त्या ठिकाणी जावं महाराज असताना एखादी जर कर पात घेत असली ना शेतकऱ्याचं भलं आहे ना महाराज पण त्या पुढे जाऊ देणार नाहीत मागून खडा हाणत्यान तिला. तुलाच नाही महाराज असताना त्या ठिकाणी हित पडले का तूच काय अशी कामदारनेच का महाराज अशी ही माया असताना त्या ठिकाणी सर्वांना असताना गुरु पाठवून टाकते आणि एवढं असताना कार्य या असताना जर जीवा कोण करते ही भगवंताची माया सर्वश्रेष्ठ आहे. आणि बरं महाराज ही अज्ञानाच असताना असं करते का? नाही महाराज असताना त्या ठिकाणी जे मोठमोठ्यांना अशी कथा सांगतात ना त्यांना सुद्धा महाराज असताना माया असताना धरलेलं आहे त्यांना सुद्धा महाराज असताना सोडलं नाही पुढे असताना सांगू लागले. धरील कोणी रूपाची चाड त्यावरी घाली नसते लिगाड पुरे पुढे स्वर्ग सुख करी आड तोची गोड दाखवी. बरं महाराज असताना एखादा असताना काय म्हणून एखादा असताना माणूस असताना एखादी स्त्री असताना रूपाने इतकी सुंदर आहे महाराज असताना इतकी सुंदर आहे आवडतो गाव म्हणतो महाराज असताना बाई असताना स्त्री असताना सुंदर आहे. पण महाराज तिच्यामध्ये एक असा गुण देतो असा गुण असताना ही माया टाकते ना की सर्व बायामध्ये नुसती दिसायलाच आहे तिला काहीच येत नाही खरं बोलत बी नाही खरं वागत बी नाही काहीच नाही महाराज असताना अशा रीतीनं माया रूपानं सुंदर आहे पण कार्य असताना असं करायला लावते. बरं महाराज असताना त्या ठिकाणी अशातला भाग आहे का पुन्हा एखादी असणारी त्या ठिकाणी कोणी असताना एखादा जीव महाराज असताना भगवंताच्या कथेला असताना जाऊ लागला. महाराज असताना भगवंताचं कथा ऐकण्यासाठी कीर्तन ऐकण्यासाठी जाऊ लागला. 2-3 दिवस असताना ही माया गपचूप असताना बसते. जरा कळायला लागली की महाराज असताना त्या ठिकाणी काय होतं ही माया असताना त्याच्यावरती पांघरून टाकते. जर महाराज असताना सर्वांना असणार कित्येक जणांचा फायदा असताना झालेला आहे. महाराज असताना त्या ठिकाणी कृष्णाचा मुलगा असणारा अभिमन्यू या अभिमन्यूला महाराज असताना त्या ठिकाणी त्याच्या आईच्या उदरामध्ये असणार चक्र युवामध्ये जाण्याचं ज्ञान असताना त्या ठिकाणी भेटलं होतं. इतकं श्रवण असताना श्रेष्ठ आहे. पण त्याच अभिमन्यूला महाराज असताना त्या ठिकाणी जन्म पावल्यावरती त्याला असताना या युगामध्ये आल्या या पृथ्वीमध्ये आल्या चक्रयुगातून बाहेर कसं याचं इतकं सुद्धा ज्ञान असताना त्या ठिकाणी भेटलं नाही. इतकं महाराज असताना त्या ठिकाणी श्रवण असताना त्या ठिकाणी श्रेष्ठ आहे. श्रवण श्रेष्ठ आहे ना मग असा एखादा समाधी लागून असताना त्या ठिकाणी बसला की महाराज त्याला असताना त्या ठिकाणी दुसऱ्याची विचार महाराज असताना तिकाडा येतो नाही तर मग डुकली येते महाराज असताना त्या ठिकाणी. आणि डुकली जर नाही झाली आणि लईच ऐकू लागलं ना तर मग महाराज असताना त्या ठिकाणी का त्या होईचा एक तुकडाच महाराज असताना महाराजाला जमला नाही असा अभिमान कळण्याचा अभिमान असताना ही माया असताना लावून देते. आणि सर्व महाराज असताना केलेलं कार्य महाराज असताना त्या ठिकाणी त्या साधकाचं घालून टाकते. एवढी माया भगवंताची श्रेष्ठ सांगू लागले. गोड ते कडवट केले कडवटा गोडपान दाखविले अहंकार मध्य जीवा पाजिले
वेड केले सर्वही. या मायेनं असताना त्या ठिकाणी काय केलं महाराज असताना त्या ठिकाणी, जे महाराज असताना त्या ठिकाणी कडू आहे ना ती असताना या मायेच्या योगानं गोड महाराज असताना त्या ठिकाणी लागायला लागलं, आणि जे गोड आहे ना ते कडू महाराज असताना या ठिकाणी केलं. आणि पुन्हा महाराज असताना एखाद्याला याच्यामधून महाराज असताना त्या ठिकाणी जर कळालंच तर महाराज त्याला असताना एक प्याला गेलं की महाराज माझ्या इतकं कोणाला देत नाही असं असताना त्या ठिकाणी या मायेनं असताना त्याला सुद्धा अहमपणाचा प्याला महाराज असताना त्या ठिकाणी पाजला. असं कार्य या भगवंताच्या मायेनं असताना त्या ठिकाणी केलं म्हणतात. आता सोहे माया राणीची परीता करणी तिने देवकीचा गर्भ काढून गोकुळासी पैनेला. आमचे श्रीधर स्वामी असताना त्या ठिकाणी सांगून आले, चांगल्या बोलले तुम्हालाही माहित आहे मायेची असते करणे सर्व काही मायेनेच महाराज असताना त्या ठिकाणी केलं. ऊस टाकून वाडा असताना त्या ठिकाणी काढलेत अशी माया आहे सर्वांना माहित आहे, पण माया महाराज असताना त्या ठिकाणी सुटत नाही. मग या मायेनं असताना त्या ठिकाणी काय केलं म्हणतात, तर त्या ठिकाणी या दोघांना असताना झोप लागली ना तेव्हा हा असताना देवकीच्या उदरामधील असताना जो काही गर्भ आहे तो गर्भ असताना त्या ठिकाणी काढला आणि तिकडं गोकुळामध्ये असताना त्या ठिकाणी काय केलं म्हणतात. कैसा नेला काढूनी ब्रह्मादिकान कळे करणी रोहिणी वसुदेवाची पत्नी नंद रही होती ते. या मायेनं असताना महाराज काय केलं, तो गर्भ असताना देवकीच्या उदरामधून असताना काढला. कसा काढला महाराज तर कोणालाही महाराज असताना कळालं नाही. ब्रह्मदिक देवांना सुद्धा महाराज असताना कसा काढला तो कळाला नाही. तो गर्भ असताना त्या ठिकाणी काढला आणि तिकडे गोकुळामध्ये महाराज असताना त्या ठिकाणी याच असताना वसुदेवाची दुसरी पत्नी असताना त्या ठिकाणी रोहिणी होती. या रोहिणीच्या असताना गर्भामध्ये असताना तो गर्भ महाराज असताना स्थापित केला म्हणतात. निजले ठाई गर्भ पोटात घातला स्वयंभ परम तेजस्वी सुप्रभ सूर्य जैसा तेजस्वी. हो मग महाराज असताना इकडं हे दोघं झोपली होते, तिकडेही महाराज असताना त्या ठिकाणी कोण रोहिणी महाराज असताना त्या ठिकाणी झोपलेली होती. मग अशा झोपीमध्येच असताना गर्भ असताना त्या ठिकाणी रोहिणीच्या उदरामध्ये असताना या मायेनं असताना ठेवला. आणि त्यावेळेस महाराज असताना ते तेज असताना कसं होतं महाराज ते दिव्य मान ते असताना त्या रोहिणीचा त्या ठिकाणी असताना दिसू लागला. जागी झाली रोहिणी ते 7 मासाची गर्भिणी मने कैसी झाली करणी चिंतामणी वर्त. हो मग महाराज असताना सकाळी असताना रोहिणीला असताना त्या ठिकाणी आला. रात्री झोपताना महाराज असताना काहीच नव्हतं आणि एकदम महाराज असताना 6 महिन्याचा असताना उदर तिनं असताना त्या ठिकाणी पाहिलं तेव्हा तिला असताना त्या ठिकाणी नवल वाटलं. नवल नाही महाराज असताना त्या ठिकाणी एक असताना त्या ठिकाणी शंका निर्माण असताना त्या ठिकाणी आली. रात्री माझ्या असताना उदरामध्ये काहीही नव्हतं आणि सकाळी उठली तर 6 महिन्याचं उदर असताना माझं कसं 8 महिन्याचं असताना उदर 7 महिन्याचं उदर असताना माझं कसं झालं असेल ही चिंता असताना त्या ठिकाणी वाटू लागली. विचार करू लागले का लोक असताना त्या ठिकाणी मला काय म्हणतील काय असताना त्या ठिकाणी बोलतील असं असताना चिंता क्रांत असताना त्या ठिकाणी कोण ही असताना काय म्हणतात महाराज असताना त्या ठिकाणी रोहिणी असताना चिंता करू लागली. पुरुष नसता गर्भ राहिला परम चिंता क्रांत ते आबला नंद यशोदेसी कळला समाचार सर्वतो. हो महाराज असताना त्या ठिकाणी रोहिणी सुद्धा विचार करू लागली. मालक आमच्या असताना त्या ठिकाणी 4-5 वर्षांना असताना त्या ठिकाणी जवळ नाही. मग महाराज असताना गर्भधारण असताना झाला कसं काय चिंता महाराज असताना वाटू लागली. मग हीच चिंता असताना त्या ठिकाणी नंद बाबाला आणि यशोदेला असताना कोणी या असताना रोहिणीनं महाराज असताना त्या ठिकाणी सांगितले म्हणतात. जीवी झोंबला चिंताग्नी तो काशी वदली देववाणी चिंता करू नको रोहिणी वसुदेवाचा गर्भ असे. हो त्यावेळेस असताना चिंता कोणाला या रोहिणीला वाटू लागली. चिंतेच्या अग्नीमध्ये माझा असताना ही असणारी रोहिणी जळू लागली. चिंता करत असताना पुन्हा एक आकाशवाणी महाराज असताना त्या ठिकाणी झाली आणि रोहिणीला सांगली रोहिणी चिंता असताना त्या ठिकाणी करू नको. जो काही तुझ्या उदरामध्ये असताना गर्भ आहे ना तू असताना दुसऱ्या कोणाचा नसून वसुदेवाचा असताना त्या ठिकाणी गर्भ आहे. तुझ्याच पतीचा असताना त्या ठिकाणी गर्भ आहे असं म्हणणं असताना त्या आकाशवाणीचा असताना येऊ लागलेले. पोटा येतो भोगिंद्र उतरील पृथ्वीचा भार ऐकता हे उत्तर सुख झाले समजता. महाराज असताना आकाशवाणी असताना दमानं बोलू लागली का नाही. महाराज असताना जोड्यानं बोलू लागले. ऐकणारे बरेच जण असताना त्या ठिकाणी होते. कोणी जवळून ऐकू लागलं कोणी लांबून ऐकू लागलं पण ऐकू
समजत लागले तेव्हा आकाशवाणी असताना बोलले चिंता असताना करू नको, तुझ्या उदरी असताना साक्षात महाराज असताना शेष नारायण असताना त्या ठिकाणी जन्माला येणार, अवतार असताना त्या ठिकाणी घेणार, आणि जो काही हा पृथ्वीचा पापाचा भार आहे ना, तो भार असणार कमी करण्याचं किंवा संपूर्ण नाश या पापाचा करण्यासाठी येऊन सर्वांचा उद्धार असणार करणार असं असताना त्या ठिकाणी बोलले. तेव्हा सर्व असताना त्या ठिकाणी सर्वांना ऐकलं, सर्वांना असताना आनंद वाटू लागला. देव त्या ठिकाणी कोणाला रोहिणीला सुद्धा महाराज असताना त्या ठिकाणी आनंद असताना त्या ठिकाणी वाटला म्हणतात. कपवाद सर्व हरला, चिंतेचा डाग धुतला, तो बळीराम जन्मला 9 मास भरता. मग महाराज असताना काय झालं, जी काही चिंता होती आकाशवाणीच्या योगाने महाराज असताना ते चिंता असताना त्या ठिकाणी निघून गेली की लोक काय म्हणतील. महाराज असताना त्या ठिकाणी कायमीचा डाग होताना आकाशवाणीच्या योगाने तो सुद्धा महाराज असताना त्या ठिकाणी निघून गेला म्हणतात. आणि अशा रीतीने महाराज असताना 9 मास असताना पूर्ण झाले. आमच्या असताना बळीराम दादाचा असताना त्या ठिकाणी जन्म महाराज असताना त्या ठिकाणी झाला म्हणतात. आकाशला सहस्त्र किरण तैसा बाळ दीप्तिमान, नंदे जातक वर्तवून बळभद्र नाम ठेविले. मग असा असताना त्या ठिकाणी ज्या प्रकारे सूर्य महाराज असताना उगवावा ना तसा असताना महाराज प्रतापवान असताना तेजस्वी मुलगा असताना त्या ठिकाणी बळीराम दादा असताना जन्माला आले. मग वसुदेवांना असताना कोणी महाराज असताना नंद बाबांना असताना काय केलं, आपल्या असताना गावातील ब्राह्मणांना असताना त्या ठिकाणी बोलवलं, जातक कर्म महाराज असताना त्या ठिकाणी गेले आणि त्या मुलाचं नाव असताना बळीराम त्या ठिकाणी ठेवलं म्हणतात. ऐसा उपजला इंद्र तो यशोदा झाली, गरोदर हरी मायेने अवतार, तेथे घेतला ते धवा. असे बळीराम दादा महाराज असताना बळीराम दादाचा जन्म झाला की इकडं महाराज असताना जी काही महाराज असताना त्या ठिकाणी कोण होतं, महाराज असताना यशोदा माता असताना त्या ठिकाणी होत्या. तेव्हा त्यांना महाराज असताना गर्भधारणा असताना त्या ठिकाणी झाली आणि या गर्भामध्ये महाराज असताना हरीची माया महाराज असताना त्या ठिकाणी आली म्हणतात. यशोदा गर्भिणी झाली, इकडे कथा कैसी वर्तली, देवकी पाहे घाबरली, तो गर्भ नाही पोटा. महाराज असताना इकडे यशोदेला गर्भधारणा असताना त्या ठिकाणी झाली आणि इकडं महाराज असताना त्या ठिकाणी कुठं मथुरेमध्ये असताना त्या ठिकाणी काय झालं म्हणतात की सकाळी असताना कोण असताना देवकी असताना त्या ठिकाणी वाटली, उठून महाराज असताना बसल्या, पोटावर हात फिरवलं तर महाराज असताना गर्भच असताना पोटामध्ये असताना त्या ठिकाणी नाहीये. महाराज दुःख असताना कुठल्या चिंता असताना त्या ठिकाणी वाटू लागले, काय असताना गर्भाचा असताना त्या ठिकाणी झाला असेल असा असताना त्या ठिकाणी देवकी विचार करू लागल्या. नेनो कैसी झाली करणी सांगो, वसुदेवा लागली मने गर्भ न पडेची धरणी, गेला जिरोनी पोटा. तेव्हा असताना त्या ठिकाणी पुन्हा देवकी माता असताना वसुदेवाला बोलू लागल्या, ओ उठा ना, काय झालं म्हणले बघा ना, त्या ठिकाणी असताना गर्भ जमिनीवरती असताना पडलेला नाहीये आणि माझ्या उदरामधला असताना गर्भ महाराज असताना उदरामध्येच असताना त्या ठिकाणी जिरून गेला, काय असताना त्या ठिकाणी झाला असेल. देवकी माता असताना वसुदेवाला बोलू लागल्या. वसुदेव वने ते वेळा कंस धाके गर्भ जिराला, नकळे विश्वराची कळा, कंसाची कळला समाचार. तेव्हा अस्त्र वसुदेव बोलू लागले, 6 अस्त्र कंसाला अस्त्र त्या ठिकाणी मारले आणि मला वाटतं कंसाच्या धाकच असताना हा गर्भ महाराज अस्त्र त्या उदरामध्येच अस्त्र त्या ठिकाणी चिरून गेला महाराज अस्त्र त्या ठिकाणी. असं म्हणता म्हणता महाराज अस्त्र जो काही कंस होता या कंसाला अस्त्र बातमी कळाली की जी काही देवकी होती ना, देवकीच्या उदरामध्ये जो काही गर्भ होता तो जागची जागी असताना त्या ठिकाणी जिरून असताना त्या ठिकाणी गेला. दूत सांगती कंसा ते गर्भ जिराला जितीचा, तेथे कंस म्हणे आता आठव्यात बहुत गपा सर्व. दूताने असताना कंसाला सांगितलं, महाराज देवकीचा असताना 7वा गर्भ जागची जागी असताना त्या ठिकाणी जिरून गेला, गर्भाचा अस्त्र नामोनिशाण असताना त्या ठिकाणी नाही. तेव्हा कंस असताना दूताला सांगू लागला आता 7वा गेला, आता असताना 8वा येणार आहे, 8वाला असताना 8व्याला काय करा, त्या ठिकाणी 8व्याचा 8वा मार्ग असताना त्या ठिकाणी ठेवा आणि त्या 8व्याचं रक्षण असताना तुम्ही त्या ठिकाणी करा
असा कंस असताना आपल्या त्या सेनापतीला असताना सैनिकाला असताना रक्षकाला असताना सांगू लागला. देवकी होताची गर्भीन जागा नेत्री तेल घालून आठव्याची आठवण विसरू नका सर्वथा. हो काय म्हणला महाराज असताना कंस सांगू लागला. ऐकलं का? आता हा 8वा अस्त्र मला त्या ठिकाणी मारलं नाही म्हणून विशेष महाराज असताना तुम्ही त्या ठिकाणी काय करा, लक्ष महाराज असताना करा. या 8व्याला असताना इतकं जपा रात्रंदिवस असताना कोणीही झोपू महाराज असताना त्या ठिकाणी नका, झोपू असताना नका. डोळ्यामध्ये महाराज असताना तुम्ही त्या ठिकाणी तेल घाला आणि रात्रंदिवस या 8व्याचा असताना त्या ठिकाणी रक्षण महाराज असताना तुम्ही करा. असे असताना त्या ठिकाणी कोण कंस महाराज असताना त्या ठिकाणी सैनिकाला असताना त्या ठिकाणी सांगू लागले. दूत देवकी उदरीचा आठवा निज ध्यास बैसला कंस भावा जनिवनी अघवा आठवा महाराज असताना त्या ठिकाणी कंस त्या ठिकाणी या असणाऱ्या देवकीच्या गर्भामधील असणारा 8वा, बहिणीच्या उदरामधील असणारा 8वा आणि बहिणीच्या उदरामधील 8व्याचा भावानं महाराज असताना धाक असताना त्या ठिकाणी घेतला. त्याला असताना कुंकडही बघितलं महाराज, जिकडं पाहिजे तिकडं असताना 8वाच त्या ठिकाणी असताना दिसू लागला. झोपी झाला महाराज असताना डोळे लावले की 8वा दिसू लागला. कोणाकडे बघितलं की 8वा महाराज असताना त्या ठिकाणी दिसू लागला. असा जिकडं पाहिजे तिकडं असताना त्या कंसाला 8वा महाराज असताना दिसू लागला म्हणतात. जागृती सुसुप्ती स्वप्नी 8वा दिसे ध्यानी मनी 8वा दिसे भोजनी 8वा शयनी सोडिना. महाराज या कंसाला असताना कसं झालं महाराज असताना तिन्ही अवस्थामध्ये 8वाच दिसू लागला. जाग झाला 8वा दिसू लागला. झोपी महाराज असताना त्या ठिकाणी गेला महाराज असताना 8वा दिसू लागला. आणि एक महाराज अवस्था अशी असते सुसुप्ती महाराज असताना, ही सुसुप्ती बरेच जणांना असताना कळत नाही. महाराज असताना सुसुप्ती अवस्था असताना कशी असती, ना झोपीतही नसतो आणि जागाही नसतो महाराज असताना, कुंकड चलायला याचं भान नसतो आणि काहीच महाराज असताना मनाला ज्यावेळेस बोलतो का तशी अवस्था सुसुप्ती महाराज असताना असते. म्हणजे झोपीमध्ये नाही आणि जागा नाही महाराज असताना, पण त्याला सर्व कळतं. अशा अवस्थेमध्ये 8वा असताना त्या कंसाला असताना दिसू लागला आणि कंस 8वा म्हणून लागला. जेव्हा बसला महाराज जेवताना सुद्धा 8वाच दिसू लागला. झोपेमध्ये 8वा दिसू लागला. असं जिकडं पाहिजे तिकडं 8वा कंसाला दिसू लागला. भूमी दिसे 8व्यासी 8वा दिसे आकाशी 8व्याने व्यापिले त्यासी दिवस निशी 8वा. हो महाराज असताना पृथ्वीकडे बघितलं तर 8व्यासारखी पृथ्वी असताना दिसू लागली. आकाशाकडे महाराज असताना त्या ठिकाणी पाहिली तर आकाश असताना 8व्यासारखा असताना त्याला दिसू लागला. जिकडं पाहिजे तिकडं महाराज असताना 8वाच या कंसाला महाराज दिसू लागला. क्षीरसागरी श्रीहरी शिराब्दी सुते सियाज्ञा करी पद्माक्षी तू क्षितिवरी शीतपाळ उदरी अवतरे. महाराज असताना त्या ठिकाणी सांगतात. मग इकडे असणारी अशी देवकीची अवस्था असताना त्या ठिकाणी झाली, कंसाची अवस्था असणारी अशी झाली. तेव्हा असणारे आमचे शिराब्दीधीश महाराज असताना त्या ठिकाणी वैकुंठवासी असताना त्या ठिकाणी शिराब्दीचे असणारे त्या ठिकाणी राहणारे श्री हरी विष्णू असताना त्या ठिकाणी महाराज असताना कोणाला म्हणू लागले, सागराच्या कन्येला असताना त्या ठिकाणी म्हणजेच लक्ष्मी मातेला असताना त्या ठिकाणी म्हणू लागले. आता तुम्ही असताना त्या ठिकाणी काय करा, वैदर्भ देशीचा भीमक राजा तयाची तू होई आत्मजा तत्काळ चालिली कमलजा नमस्कारुनी हरित. सांगितलं महाराज असताना त्या ठिकाणी कोणाला लक्ष्मीला असणार श्रीहरीने असताना सांगितलं. त्या ठिकाणी काय म्हणायचं होतं ते पहिल्या वळीमध्ये असताना त्या ठिकाणी म्हणले महाराज कौतुक असताना त्या ठिकाणी केलं. एका शब्दामध्ये लक्ष्मीचं कौतुक महाराज असताना त्या ठिकाणी केलं. महाराज असताना त्या ठिकाणी अशा रीतीने मग लगेच असताना श्रीहरी विष्णू असताना म्हणले वैदर्भी देशामध्ये असताना तुम्ही त्या ठिकाणी काय करा, जा आणि कोणाच्या भीमक राजा असताना त्या ठिकाणी या भीमकाच्या घरी असताना तुम्ही त्या ठिकाणी जन्म घ्या.
मी असताना पाठीमागे यालो असं अस्त्र म्हणल्याबरोबर लक्ष्मी माता अस्त्र त्या ठिकाणी उठल्या, भगवंताला नमस्कार अस्त्र त्या ठिकाणी केला आणि महाराज अस्त्र त्या ठिकाणी अवतार घेण्यासाठी या पृथ्वी तलावरती अस्त्र येण्यासाठी लक्ष्मी माता निघाल्या म्हणतात. जगद्वंद्य स्वयं प्रवेशला मथुरा पट्टन, देवकीचे गर्भी येऊन राहता झाला कौतुके. हो, मग महाराज अस्त्र त्या ठिकाणी मग स्वतः अस्त्र श्री हरी विष्णू महाराज अस्त्र यायनं अस्त्र काय केलं, लक्ष्मीला अस्त्र लागलं, शेषाला अस्त्र पुढं अस्त्र त्या ठिकाणी लागलं ना, आपण साक्षात महाराज अस्त्र श्री हरी विष्णू अस्त्र त्या मथुरेमध्ये महाराज अस्त्र देवकी मातेच्या उदरामध्ये अस्त्र त्या ठिकाणी आले म्हणतात. गर्भवासाला भगवंता म्हणता हसतील साधू संत, लीलावतारी जगन्नाथ जन्म मृत्यू त्यागचा. महाराज अस्त्र त्या ठिकाणी कोणी कोणी अस्त्र साधू संत अस्त्र त्या ठिकाणी काय म्हणतील, भगवंता अस्त्र भगवंताना अवतार अस्त्र घेतला, देवकीच्या उदरामध्ये अस्त्र भगवंत त्या ठिकाणी अस्त्र राहिले, कोणाकोणाला अस्त्र त्या ठिकाणी साधू संताला महाराज अस्त्र नवल त्या ठिकाणी वाटेल, कोणी महाराज अस्त्र त्या ठिकाणी असतील, पण महाराज अस्त्र हा भगवंत अस्त्र लीलाधारी, याची लीला अस्त्र सहसा कोणाला कळते का नाही म्हणले, पण असा असणारा नटनाटवी अस्त्र भगवंत महाराज अस्त्र त्या ठिकाणी याचं कार्य अस्त्र साधारण महाराज अस्त्र जडजीवाला कळल का नाही म्हणू लागले. जयाची करिता स्मरण, जया जन्म मृत्यू खंडोन, तो राहिला गर्भी येऊन कल्पता कल्पांती घडेना. महाराज अस्त्र त्या ठिकाणी म्हणतात, आहो ज्या भगवंताच्या नावानं ज्या भगवंताच्या कथेनं महाराज अस्त्र त्या ठिकाणी भक्ताचं जन्म मरण अस्त्र त्या ठिकाणी दूर होतं, हे जरा मरण अस्त्र त्या ठिकाणी आहे ना, त्या भगवंताच्या कथा कीर्तनाला अस्त्र त्या ठिकाणी नामस्मरणाला अस्त्र भक्ताचं दूर होतं, आणि त्या ठिकाणी कोणी म्हणेल की महाराज अस्त्र त्या भगवंताच्या नामानं एवढं होतं, मग त्या भगवंताने जन्म अस्त्र त्या ठिकाणी कसा घेतला हे अस्त्र त्या ठिकाणी शक्य आहे का नाही, असं अस्त्र त्या ठिकाणी साधू संत अस्त्र माझ्या बोलण्यावरती असतील, आमच्या अस्त्र श्री हरी विष्णू कोण श्रीधर स्वामी अस्त्र त्या ठिकाणी बोलू लागले. उगाची लौकिक भावा दाविली मृत्यू लोकीची ठेव, तो ब्रह्मानंद स्वयंमेव जन्म मृत्यू त्यागचा. महाराज अस्त्र हे भक्त अस्त्र कशासाठी आहे, तुम्हा आम्हासाठी अस्त्र भगवंताची एक लीला आहे. महाराज अस्त्र त्या ठिकाणी भगवंतानं राम अवतारामध्ये जन्म घेतला, त्या श्री हरीने विष्णूच्या रूपामध्ये अस्त्र त्या ठिकाणी जन्म घेतला. जन्म महाराज अस्त्र या भगवंताला घ्यावंच लागत नाही, महाराज अस्त्र तो अस्त्र त्या ठिकाणी नटनाटकी आहे. महाराज अस्त्र तुमच्या आमच्यासाठी लौकिकासाठी अस्त्र भगवंताला अस्त्र त्या रूपामध्ये अस्त्र त्या ठिकाणी यावं लागलं, आणि तुम्ही आम्ही अस्त्र त्या ठिकाणी अस्त्र तसं वागावं, ज्या प्रकारे अस्त्र आमच्या प्रभू रामचंद्राने अस्त्र जन्म घेतला. महाराज अस्त्र आपल्या बंधू बरोबर अस्त्र त्या ठिकाणी राहिले, आपल्या मात्या पित्याच्या एका वचनासाठी अस्त्र 14 वर्ष वनवास अस्त्र त्या ठिकाणी काढला, जन्म आधी अस्त्र त्या ठिकाणी घेतला, आणि पुन्हा महाराज अस्त्र एका पित्याच्या वचनासाठी 14 वर्ष वनवास महाराज अस्त्र त्या ठिकाणी भोगला. हे तुम्हाला आम्हाला अस्त्र त्या ठिकाणी कळण्यासाठी की बाबा या आईवडिलाची सेवा केल्यानंतर अस्त्र काय होतं, महाराज अस्त्र आणि त्या आई वडिलांची सेवा केल्यानंतर काय होतं, आणि आई वडिलांची सेवा अस्त्र कोणी केली. अहो अयोध्येचं राज्य अस्त्र थोडं नव्हतं, पण सर्व राज्याचा अस्त्र त्याग करणं हे महाराज अस्त्र त्या ठिकाणी साध्या सुद्धा अस्त्र त्या ठिकाणी कार्य का. अहो 2 गुंठे कोणाला सोडता येत नाही, 14 वर्ष राज्याचा त्याग करणं ही काही साधी गोष्ट आहे का, पण त्या भगवंतानं करून दाखवलं. आपल्या अस्त्र वडिलांना एक वचन अस्त्र आपल्या पत्नीला अस्त्र त्या ठिकाणी दिले ना, त्या आपल्या वडिलांच्या एका वचनासाठी रामानं अस्त्र त्या ठिकाणी कुठं वनवासामध्ये अस्त्र त्या ठिकाणी गेले, आणि आपल्या वडिलांना दिलेलं वचन अस्त्र स्फूर्ती महाराज अस्त्र केलं. मग जगानं सुद्धा अस्त्र त्या ठिकाणी काय करावं, आपल्या माता पित्याचं अस्त्र ऐकावं. मागून भगवंतानं ऐकलं आणि पुढे अस्त्र रामानं ऐकलं म्हणून आपण अस्त्र त्या ठिकाणी कार्य तसं करावं. हे लोकांसाठी अस्त्र भगवंतानं अस्त्र एवढे कार्य केले नाही, तर महाराज अस्त्र त्यांना जन्म घेण्याची गरज नाही, ते डायरेक्ट अस्त्र कोण्याही रूपामध्ये अस्त्र
येऊ शकतात आणि दुष्टाचा नाश महाराजास्त्र करू शकतात. पण हे अस्त्र त्या ठिकाणी साधारण जनजीवाला अस्त्र शिकवण्यासाठी, त्यांना काहीतरी महाराजास्त्र त्यांना त्यांचं हित अस्त्र त्या ठिकाणी कळण्यासाठी, भावासंग कसं वागावं, महाराजास्त्र वडिलांसंग कसं अस्त्र त्या ठिकाणी राहावं, पत्नीशी कसं महाराजास्त्र एकनिष्ठ अस्त्र त्या ठिकाणी राहावं, हे लोकांना दाखवण्यासाठी आधी भगवंतानं केलं. आणि मग महाराजास्त्र त्या मार्गावरती आपल्याला अस्त्र चालण्यासाठी सांगितलं. महाराजास्त्र असं कार्य करण्यासाठी लौकिकासाठी भगवंताने केलं. एरवी भगवंताला जन्म घेण्याची गरज नाहीये, भगवंताला जन्मही नाही आणि मरणही महाराजास्त्र त्या ठिकाणी नाहीये. असे असणारे परेच्या पलीकडे असणारे त्या ठिकाणी भगवंताचं कार्य सांगू लागले. क्षीरसागराहुनी हरियाला तो ठावकाय ओस पडला, तो तैसाची संचला लक्ष्मी शेषा समवेत. महाराजास्त्र कोणी कोणी काय म्हणेल महाराजास्त्र मग भगवंताना असणार त्या ठिकाणी देवकीच्या उदरामध्ये असणारे जन्म घेतला त्या श्री हरीनं. मग त्या श्री हरीनं असणारे त्या ठिकाणी देवकीच्या उदरामध्ये जन्म घेतला ना, मग ते श्री हरी असताना तिथं नसतील, इथंच असते देवकीपाशी. महाराजास्त्र तसं नाही बोलणारे. तू असताना भगवंत आजही ज्यावेळेस त्या ठिकाणी रामाचा अवतार झाला याच विष्णूने घेतला. राम अवतार इकडे होता पण लक्ष्मी आणि विष्णू महाराज असताना तिथं होते, शेष नारायण सुद्धा असताना तिथं होते आणि कृष्ण अवतारामध्ये सुद्धा महाराज असताना त्याने अवतार घेतला. पण महाराज ते स्थान असताना त्या ठिकाणी रिकामं नव्हतं, तिथं असताना त्या ठिकाणी शेष, पुन्हा विष्णू परमात्मा आणि माता लक्ष्मी असताना जशा सत्य असताना त्या ठिकाणी असताना होत्या असं म्हणणं असतं आमच्या श्रीधर स्वामीचा असताना त्या ठिकाणी येऊ लागलं. अनंत रूपे अनंत नामे अनंत अवतार अनंत कर्मे अनंत लीला घनश्यामे भक्ताला गीदाविली. महाराजास्त्र या भगवंतानं काय केलं, त्या जागेवरून न उठता महाराजास्त्र त्या भगवंतानं अनंत अवतार अस्त्र त्या ठिकाणी घेतले, अनंत कार्य अस्त्र त्या ठिकाणी केले. या भगवंताला अनंत महाराजास्त्र त्या ठिकाणी नावत, त्याच्यामध्येच एक अनंत नाव महाराजास्त्र त्या भगवंताला आहे. अनंत लीला अस्त्र या भगवंताच्या दासा हा अनंत असणारा श्री हरी विष्णू आहे महाराज. अनंत ब्रह्मांडे अनंत शक्ती अनंत युगाच्या अनंत कीर्ती अनंत रूपे अनंत मूर्ती अतर्क गती वेदशास्त्रा. महाराजास्त्र त्या भगवंताचे कार्यच अनंत आहे. महाराजास्त्र या भगवंतानं अनंत अवतार अस्त्र त्या ठिकाणी घेतले, अनंत कीर्त्या अस्त्र त्या ठिकाणी केल्या. सर्व काही महाराजास्त्र या भगवंताचा अलौकिक आहे. याचा धांगपत्ता आतापर्यंत कोणाला महाराजास्त्र लागला नाही. भगवंताचे कार्य किती, भगवंताना अवतार किती घेतले, भगवंताचे गुण कोणतं, भगवंताचे लक्षण अस्त्र कोणतं, हे महाराजास्त्र आतापर्यंत कोणालाही वर्णन करता आले नाही. कोणीही आतापर्यंत अस्त्र त्या भगवंताची लीला लिहू